सुरुवात केली जाणार आहे. पॉवर प्लेचे षटक 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल डीप मिडविकेटला आहे आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. सर्कलच्या निर्बंधातील हे षटक. अंपायर सिग्नल गेम ऑन. पहिला गोलंदाज दीक्षांत ठाकूर. ओव्हर द विकेट. आप ट्रॅकर आहे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. थोडासा वेग आहे गोलंदाजाकडे. स्टार्टअप आतून घ्यायचं. शिवाजीनगर विपक्ष मोरावे अशी मॅच आपण पाहताय. उल्वे नोड मधील ग्रामीण फॉर्मॅट खेळणारे दोन्ही संघ आहेत. औचित्य आहे माजी खासदार चषकाचं. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. हा चेंडू मात्र अगदी थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला. अगोदरचा चेंडू पाहिला तर हा पीस होता. त्यानंतर हा चेंडू थोडासा समोर टाकलाय. वेग सुद्धा सुंदर पाहायला मिळाला. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. शॉर्ट सिली मिड ऑफला येतोय. सिंगलचा फटका. शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सध्या आपण पाहताय. शिवाजीनगर उल्वे नोड मॅच नंबर 5 पाचवा हा सामना आजच्या या स्पर्धेतील. हा चेंडू यावेळेस मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळला. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन्स. गणपती बाप्पा. चौकार आला आणि या सत्राची सुरुवात या चौकारानं आता मात्र होतीये. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या होतीये बिनबाद 5 धावा. बिनबाद 5. सुंदर सावध सुसज्ज सुरुवात म्हणावी लागेल. मोरावे विपक्ष शिवाजीनगर. नेक्स्ट बॉल. क्या बात. यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश मिळालं. गोलंदाजाला निर्धाव आला. समोर ठेवण्याचा हा प्रयत्न. क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे असणारा सुदीप ठाकूरने हा चेंडू स्टॉप केला आणि मात्र थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. एक्झॅक्ट काय घडलंय. फलंदाज धावबाद आहे का हे पाहण्यासाठी आता मात्र तिसऱ्या पंचांकडे ही कामगिरी आली आहे. तिसरे पंच हे मात्र काम पाहतील. जीवन गावंड सर. 25 ते 30 वर्ष ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळण्याचा अनुभव. प्रचंड अनुभव. आणि तदनंतर आज मात्र ज्यांना एक यशस्वी पंच म्हणून ज्यांना आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. 24 इव्हेंट्स टेक्निशियन टीम अँड जीवनजी गावंड सर जज करणार. एक्झॅक्ट काय घडलंय. बॅट्समन आउट. खेळाडू होतोय धावबाद. मोरावे संघाला बसला हा पहिला धक्का. मोरावे संघाचा बाद होणारा पहिला खेळाडू आदेश पाटील. चौकार आला होता ज्याच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगकडे आणि तो आदेश आता मात्र एक्स्ट्रा कव्हर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला असणारा सुदीपने चेंडू स्टॉप केला आणि ते डायरेक्ट हिट यष्टीरक्षकाकडे गेले आणि मात्र यष्टीरक्षकाने बाकीचं काम पूर्ण केलं. अगदी जड हाताने इथे मात्र गुणतालिका हाताळली जाते. कारण प्रणय म्हात्रे या स्पर्धेचे ऑफिशियली गुणलेखक आहेत जे मोरावेवरून बिलॉंग करतायत. इन ॲट नंबर 3 नेक्स्ट बॅट्समॅन उमेश ठाकूर. नवीन खेळाडू उमेश ठाकूर जाताना दिसतो. या अगोदरचा सामना पण पाहिला. गव्हाण 11 गव्हाण संघ जिंकला. गव्हाण टेनिस क्रिकेटचे ऍडमिन मयूर स्पोर्ट्सचे ओनर समीर कोळी यांना सुद्धा आपण पाहिले तर त्यांच्या टीम मध्ये सहभागी होताना. या स्पर्धेचा नियम आहे. या खरं तर क्रिकेटच्या नियमावलीनुसार टाइम आउट हा नियम सुद्धा इथे आम्ही कदाचित अवलंबू. बाद झालेल्या खेळाडूनंतर 2 मिनिटाच्या आत जर नवीन खेळाडू मैदानात आला नाही ना तर टाइम आउटच्या स्वरूपात तो खेळाडू बाद दिला जाईल. होऊ शकतं.
हे सर्व काय होऊ शकतं आदेश स्पोर्ट्सच्या मैदानावरती, सर्व काय होऊ शकतं. कारण आज हे मैदान जे आपण पाहता नवत्याचं होतं केलं आणि इथे काही घडू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने नियमावली ही काटेकोर पाळावी लागणार. यावेळेचा चेंडू बाउन्स झालाय, क्षेत्ररक्षक थोडासा मात्र मिसजज होतोय. चेंडू डीप कडे जाताना दिसलाय. 2 मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मात्र 3 क्षेत्ररक्षक. तिसरा प्रयत्नात चेंडू आडवेपर्यंत इथे 3 धावा पूर्ण झाल्यात. या स्पर्धेतील ही मात्र तिहेरी धाव 5व्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 8 धावा. षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 8 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. दुपारचं सत्र आपण अनुभवत असताना ही स्पर्धा पाहिलीत. आता मात्र 3:50 होत आहेत. गोलंदाजीसाठी गव्हाण विलेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय दैवत पाटील. हा ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र परफेक्ट बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदून निघून चाललाय. डीप मिड विकेटच्या मरतून चेंडू सीमा पार षटकार. पहिल्या सामन्यामध्ये जर मित्र आपण पाहिलं ना तर पहिल्या सामन्यामध्ये चौथ्या षटकामध्ये फलंदाज सनी भगतने जे 2 चेंडू ती सलग 2 षटकार लगावले होते आणि शेवटच्या षटकामध्ये त्या सनी भगतला अख्खा षटक संपेपर्यंत 5 चेंडू नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागला होतं आणि ते घडलं होतं. इथे मात्र बिघडणार का? यास डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न केलेत आणि मात्र डीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक एक्झॅक्ट काय घडलं? अंपायर सिग्नल, बॅट्समन आउट, खेळाडूंना झेलबाद. क्रिकेट सुद्धा तुम्हाला खेळता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यामध्ये ते गणित सुद्धा हवं आहे. आज मैदानामध्ये चांगली फलंदाजी करणारा उमेश ठाकूर हा चेंडू खेळत असताना समोर चेंडू आला. डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जिथे अभित होते. ज्या अभितनं परफेक्ट चेंडू जज केला. थोडासा बॅलन्स बिघडला होता परंतु स्वतःला कव्हर केलं आणि मात्र झेल टिपला. पहिला विकेट मात्र बाद झाल्यानंतर हा दुसरा विकेट सुद्धा जातोय मैदानातून बाहेर. बाद होणारा खेळाडू उमेश ठाकूर. 3 चेंडू फेस केले. 9 धावांचं योगदान देणारा झेलबाद झाला. नवीन खेळाडू मैदानात शिवांश भोईर आला. चौथ्या क्रमांकावरती शिवांश येतोय. प्रवीण ठाकूर आणि शिवांश अशी जोडी मैदानात असेल. गोलंदाज दैवत पाटील याला मिळालेले यश पहिल्या चेंडूची षटकार आला दैवतच्या आणि तदनंतर मात्र हा चेंडू बळी मिळून गेलाय. चौथ्या क्रमांकावरती शिवांश आलाय. शिवांशू खोला टाकला. चेंडू सरळ उडवून दिलाय. मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जातोय. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होती 15 धावा. 15 रन्स. 1.3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण एक दर्जेदार क्रिकेट मैदानामध्ये एन्जॉय करता. औचित्य आहे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024चा.
बॅटला ब्लश होतोय. इथे मात्र फ्लायस्लीमध्ये चेंडू स्टॉप केलाय. कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. दैवत पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाराचा जर अपवाद वगळला ना तर इतर 3 चेंडू ती फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली दैवतने. ओव्हरऑल आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा देऊन 1 विकेट प्राप्त करतोय दैवत. चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे 15. फॉलोन मध्ये क्या बात आहे. स्वतः पुन्हा एकदा दैवत चेंडू स्टॉप करतायत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडू ती षटकार आला. त्यानंतर मात्र बॅट्समनला परफेक्ट त्याचा फुटवर्कचा अभ्यास करून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. असं म्हणूया प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू चांगलाच म्हणावा लागेल. मर्यादित टेनिस षटकाच्या टेनिस बॉलच्या पण जेव्हा षटकांच्या स्पर्धा पण जेव्हा पाहताना टेनिस फॉर्मॅटमध्ये तेव्हा मात्र प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू हा चांगलाच म्हणावा लागेल. यावेळचा चेंडू बरोबर गॅपमध्ये टाकलाय. 2 क्षेत्ररक्षक गॅप कव्हर करण्या अगोदर चेंडू सीमा पार. चौकार. षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मिहिरा स्पोर्ट्स मोराबे 1 बाद 19, 2 बाद 19. प्रवीण ठाकूर आणि शिवांशू भोईर असे 2 खेळाडू सध्या मैदानात आहेत. बाद होणारे खेळाडू आदेश पाटील ज्यानं 3 चेंडूमध्ये 4 केल्या आणि उमेश ठाकूर ज्यानं 3 चेंडूमध्ये 9 केल्या. भक्तिभावाने खेळ संपला. 19 झाल्या. तिसरं षटक हँडल करण्यासाठी विनीत पाडेल 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरच्या वतीनं वापरला जातोय. या स्पर्धेबद्दल राहुल काय म्हणावं. ही स्पर्धा जर पाहिलीत ना कोणत्याही प्रकारचं डोनेशन नाही. अगदी शिस्तबद्ध स्पर्धा आपण सध्या मैदानात पाहता. आप ट्रॅकर यावेळेस मात्र विनीतचा हा चेंडू फटला जातोय. फटका झेल होण्याची संभावना इथे मात्र टाळता येणार नाही. शॉर्ट लेग मध्ये असणारा क्षेत्ररक्षक राहुलने मात्र झेल टिपलाय. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू मोरावे संघाचा होतोय झेल पा. सांघिक कामगिरी मैदानामध्ये सध्या करताना दिसत आहेत आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचे सर्व खेळाडू. बाद होणारा खेळाडू आतापर्यंत 3 खेळाडू बाद झालेत. आदेश पाटील जो धावबाद झालाय खूप चांगल्या पद्धतीनं जिथे सुदीपने मात्र तो क्षेत्ररक्षण केलं होतं. तदनंतर उमेश ठाकूर आणि शिवांशू हे झेल बाद झालेत. ज्यामध्ये राहुल आणि अमितनं केलेली कमालीची कामगिरी झेल टिपला गेला आणि मात्र 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. पहिला खेळाडू 5 वरती गेला, दुसरा खेळाडू 14 वरती गेला आणि तिसरा खेळाडू 19 धावांवरती बाद होतोय. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होते 19. 3 बाद 19. नवीन खेळाडू आलाय 5व्या क्रमांकावरती नीरज म्हात्रे. मोरावे विपक्ष शिवाजीनगर ही मॅच म्हणजे अशी आहे दोस्तीत कुस्ती म्हणावी लागेल. खूप चांगली मैत्रीचे संबंध आहेत. परंतु मैदानामध्ये जेव्हा तुम्ही येताना तेव्हा एकमेकाचे प्रतिस्पर्धी असतात. एखाद्याला पराभव आणि एखाद्याला हे मिळत असतं, जिंक मिळत असते. पण इथे मात्र घडलं काय, बॅट्समनला इथे मात्र चेंडू जज करतात आणि इथे मात्र विकेट नंबर 4 क्लीन बोल्ड. ना 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून जर ॲक्शन रिप्ले पाहिलात ना तर बॅट्समन विनीत पाटील ने
ओव्हर द विकेटने रिलीज केलेला हा जर चेंडू पाहिलात, बॅट्समनला असं वाटलं होतं की हा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर निघून जाईल, परंतु ज्या कॉन्फिडन्स लेवलनी हा चेंडू विनीतने रिलीज केला ना, बरोबर बॅट्समनच्या त्रिफळा उडून गेला. बॅट्समन झाला क्लीन बोल्ड. कधी कधी असं होत असतं, क्रिकेटचाच हा भाग आहे. आणि इथे मात्र अंदाज चुकला ना की मात्र कधी कधी तुमचं गणित आणि तुमच्या संघाची ती खडी सुद्धा बिघडली जाते. सलग दोन चेंडू 2 विकेट्स गेल्यात. विकेट हॅट्रिकवरती आहे विनीत पाटील. पाहूया विनीतला विकेट हॅट्रिक मिळणार का? विकेट हॅट्रिकवरती आहे विनीत पाटील. नवीन खेळाडू 6व्या क्रमांकावरती मयूर म्हात्रे, कॅप्टन मयूर म्हात्रे. 6व्या क्रमांकावरती संघाची डगमगलेली अवस्था सांभाळण्यासाठी मधल्या फळीमध्ये आला. आयुष्यामध्ये माणसाला सुद्धा मधला होऊन जेव्हा राहावं लागतं ना, खूप मोठी परीक्षा द्यावी लागते. क्या बात आहे, यावेळची परीक्षा पास होण्यासाठी मैदानामध्ये मयूर म्हात्रे आल्यात. पण सध्याच्या घडीला पास झाला विनीत. आणखी एक निर्धाव चेंडू आला. हा ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय ना, हा ऑप्शनल म्हणावा लागेल. या प्रत्येक गोलंदाजा एक ऑप्शनल चेंडू असतो. कदाचित विनीतकडे हा चेंडू आहे आणि तो त्याने रिलीज करण्याचा प्रयत्न केला. सातत्याने या अशा प्रकारची गोलंदाजी त्याची होताना दिसत आहे. चांगली गोलंदाजी. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय, परंतु 1 नंबरची गोलंदाजी करत असताना विनीत पाटील. यावेळचा चेंडू परफेक्ट बॅट वरती. आता मात्र हाफ ट्रॅकर उडवला. चेंडू शॉर्ट थर्डमॅन मधून डीप थर्डमॅन सीमा पार, चौकार. थँक्यू. 4थ्या चेंडूत मात्र आलेला हा चौकार पाहायला मिळाला. बऱ्याच अवधीनंतर धावसंख्येसाठी 1-1 भटकणारी ही मात्र मीरा स्पोर्ट्स मोरावे संघाची फलंदाजी आता मात्र कुठेतरी सूर गवसलाय. 4 मिनिट आहेत आणि 6व्या क्रमांकावरती असणारा कॅप्टन मयूर म्हात्रे, ज्यानं मीरा स्पोर्ट्स हा संघ आज या मैदानावरती पॅक केला. हा ट्रॅकर यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनल स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाताना दिसतोय. कल्पक बुद्धीने पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार. प्रणय, आपण जेव्हा एखादी भाकरी भाजत असताना जेव्हा ती दोन्ही बाजूने भाजावी लागते ना, अगदी मैदानामध्ये क्रिकेट सुद्धा तसंच आहे. एकच बाजू पाहून चालत नाही, दोन्ही बाजू पाहाव्या लागतात. सुरुवातीला विनीत पाटीलला सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये आपण वरचढ ठरताना पाहिलं. आता मात्र वेळ आली आहे त्याच विनीतला मार खाण्याची. अर्थात मयूर मात्रे सलग 2 चेंडू 2 चौकार लागवतोय. तिसरा चेंडू त्याच पद्धतीनं कार्बन कॉपी स्ट्रोक म्हणावा लागेल. चेंडू डीप मध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू लॉंग लेग सीमा पार, सलग 3रा चौकार. क्या बात आहे. सलामी सुरुवातीला विनीतनं लगावलेले 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स आणि 1 निर्धाव चेंडू. आता 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि तदनंतर येणाऱ्या 3 चेंडूती सलग 3 चौकार आणि त्याच विनीतला तब्बल 12 धावा कुठून काढल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मीरा स्पोर्ट्स मोरावी संघाची धावसंख्या होते 4 बाद 31 धावा. 4 बाद 31 होत आहेत. 12वे प्रतिनिधी शिवाजीनगर संघाचे खरं तर इथे आहेत, सोबत जोडले जात आहेत. सर्वेश ठाकूर आहेत. दुसरीकडे आमचे मीरा स्पोर्ट्स मोरावेचे सुमित म्हात्रे आहेत. दोघांचं करूया पण मनपूर्वक स्वागत आणि दोघांना सुद्धा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या होतीये 31 धावा. पहिल्या षटकामध्ये दिशांतने 8 दिल्या. दुसरं षटक दैवत आला ज्यानं 11 दिले आणि तिसरे षटक विनीत 2 विकेट्स घेऊन 12 धावा देतोय. 4थ्या षटकासाठी पाहूया कोणता गोलंदाज वापरला जाणार. दीक्षांत पहिलं षटक हाताळणारा हा गोलंदाज आला. पहिलं षटक हँडल करणारा गोलंदाज दीक्षांत ठाकूर 4थ्या क्रमांकावरती आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण अगदी फैलावलं असताना
राईट आर्म ओव्हर द विकेट एक वेगवान गोलंदाज आहे, पण समोर मात्र असणारा प्रवीण ठाकूर जो ओपनिंगला आलाय. खुला टाकला हा चेंडू मिड ऑन वरून सरळ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन कडे सिंगल मिळाली जातीये आणि सिंगलनं समाधान मानावं लागलं. धावसंख्या होती 32 होत आहेत. या सामन्याच्या तिसऱ्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं दीपकजी पाटील म्हणाले होते संयम क्रिकेटमध्ये कधी कधी राखावं लागतं. असं म्हणतात संयमाच्या पायाशी यश रेंगाळत असतं, परंतु संयम हा कुठे कधी आणि कुठपर्यंत राखावा याला सुद्धा एक मर्यादा एक कॅल्क्युलेटिव्ह आहे आणि ते करावं लागेल. आता इथे मात्र संयम सोडावा लागेल आणि मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कशी उभारता येईल व प्रतिस्पर्धी संघाला दुसऱ्या सत्रामध्ये एक मानसिक दडपणाखाली कसं घेता येईल यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. संघाची धावसंख्या होती 32 होत आहेत. क्या बात आहे, समोर टाकलाय वेगानं हा चेंडू रिलीज केला जातोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतायत. हा मात्र निर्धाव आला. 32 आहेत. 32 वर 4. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा हा प्रयत्न नजरअटी आणि दुर्घटना घडी म्हणावी लागेल. फुटवर्कचा अभाव, बॅट्समन इथे मात्र बीट होतात. गोलंदाजाने उडवला हा त्रिफळा. विकेट नंबर 5. 5वा खेळाडू मैदानातून बाहेर. पाच बाद 32 बाद होणारा खेळाडू मयूर म्हात्रे ज्यानं 6 मध्ये 12 केल्या सलग 3 चौकार लगावले. तो मयूर म्हात्रे कॅप्टन आता मात्र बाद झालाय. 7व्या क्रमांकावरती प्रफुल्ल पाटील. ओपनिंगला असणारा प्रवीण ठाकूर अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्या वाट्याला आतापर्यंत आलेली 6 चेंडू आणि त्यामध्ये त्याने केलेल्या 6 धावा. 1 चौकार, 3 निर्धाव चेंडू व 2 सिंगल. अशा प्रकारे प्रवीण ठाकूर अजूनही मैदानात आहे, ज्याला मात्र आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागणार. प्रफुल्ल पाटील आले 7व्या क्रमांकावरती. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भागीदारी फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये, ती सध्याच्या घडीला मात्र मोरावेस संघामध्ये होताना दिसत नाहीये. बॅटची अप्परकट आणि इथे मात्र चेंडू डीप मध्ये जाताना दिसतोय आणि पाहता पाहता चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. चौकार मिळाला जातो आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये 36 धावा. 36. 5 बाद 36. 4थं षटक चालू आहे. 3.4 षटकाचा आतापर्यंत खेळ झालाय. वेट अँड वॉच पाहिलं, थांबला आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन केलं. चेंडू शॉर्ट पॉइंट कडून डीपकडे येताना दिसतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची प्रश्न करताना दिसता पाहायला मिळत आहेत. दैवत आहे तिथे चेंडू स्टॉप केलाय, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. आता मात्र धावसंख्या येताना दिसते. नाण्याची एक बाजू आपण सुरुवातीला पाहिली, आता दुसरी पाहण्याची वेळ आली आहे. धावसंख्या आता मात्र वेगाने जमताना दिसतात. 38 होताना दिसत आहेत. 38 झालेत. 5 बाद 38 अशी धावसंख्या सध्या. 12वे प्रतिनिधी ते मात्र प्रत्येक चेंडू गणित किती मात्र कॅल्क्युलेशन करत असताना हा चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे खेळला जातोय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 4 षटकांचा खेळ सुद्धा संपलाय. धावसंख्या होते 5 बाद 39 धावा. शेवटचं षटक. 5 बाद 39 झाल्यात. शेवटचं षटक आहे. निलेश ठाकूर मुख्य आयोजकांपैकी एक. सातत्याने शिवाजीनगर खारकोपरमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम जेव्हा असतात ना, तेव्हा निलेश ठाकूर यांची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते. आज आदेश स्पोर्ट्स चे आयोजक म्हणून, मुख्य आयोजक म्हणून ज्यांना आपण सध्या पाहताय. ड्रिंक ब्रेक झालाय मैदानामध्ये. ड्रिंक ट्रॉली जाताना आपण पाहणार आहोत.
4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये आपण पाहू शकाल ड्रिंक ट्रॉली जाताना दिसत आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी. चला आपण तत्परतेनं मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं आहे. बदलत्या काळानुसार टेनिस क्रिकेटमध्ये झालेला हा आमूलाग्र बदल आपण पाहताय. त्याचाच एक प्रयोग म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024. एक शानदार पर्व आपण सध्या एन्जॉय करताय असं म्हणता येईल. इंग्रजी येणं ही बदलत्या काळानुसार काळाची गरज आहे, परंतु इंग्रजी येता येता इंग्रज न होणं ही सुद्धा काळाचीच गरज आहे. प्रत्येकानं आपल्या अस्तित्वाचं भान राखलं पाहिजे. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे, अन्यथा वेळ तुम्हाला बदलवेल. नवीन गोलंदाज शेवटचं षटक 5व्या क्रमांकावरचं षटक आहे. या सत्रातील शेवटचं षटक आणि हँडल करण्यासाठी गोलंदाज मार्मिक ठाकूर. दीक्षांत ठाकूर यानं 2 ओव्हर्स केले, ज्यामध्ये 16 धावा ज्यानं खर्च केल्याने 1 विकेट प्राप्त केली. दैवतने 11 धावा दिल्या, 1 विकेट. विनीत पाटीलनं 12 धावा दिल्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या. आता शेवटचं षटक. वेळ आहे मार्मिक ठाकूरच्या गोलंदाजी पाहण्याची. प्रफुल्ल पाटील आणि प्रवीण ठाकूर असे 2 खेळाडू सध्या मैदानात आहेत. पी फॅक्टर. मार्मिक ठाकूर. फुलटॉस आहे, डीप मध्ये खेळला जातोय. सिंगल मिळते आणि 40 होत आहेत. 4थं दशक धावा फलकावती लागलं जात आहे. प्रवीण ठाकूर जो बऱ्याच अवधीनंतर आता मात्र स्ट्राईकला येतोय. राऊंड विकेट. यावेळचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी गवताला झिंझिने यांना डीप एक्स्ट्रा कव्हरकडे जाताना दिसतो. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत. चेंडू फरार, सीमा पार, चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 44. 44 रन्स. 4.2 षटकांचा खेळ संपला असताना यावेळचा चेंडू बॅटची इनसाइड स्पेसमध्ये लागून चेंडू मात्र अगदी गरंगळत स्क्वेअरलेकडे येतोय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 45 धावा. 45 धावा होत असताना फलंदाज धावबाद होतोय. तू मै करत असताना मिसकम्युनिकेशन झालं आणि त्याचा फायदा शिवाजीनगर संघाच्या क्षेत्ररक्षकाने उचलला. खेळाडू होतोय धावबाद. यावेळचा चेंडू बॅट्समन नंबर 8व्या क्रमांकावरती येणारा आशिष मात्रेच्या बॅटमधून आले हा षटकार. सहा मिनिट आहेत. आल्या सुरुवात करतो. 51 होत आहेत. अगोदरच्या सत्रामध्ये सुद्धा शेलगर संघाच्या विरोधात असंच झालं होतं. गव्हाण संघाच्या शेवटच्या षटकामध्ये गव्हाण संघाच्या आलेल्या त्या धावा आणि नंतर मात्र त्या जवा दुसऱ्या सत्रामध्ये माग ठरल्या होत्या. हे क्रिकेट गुणसूत्र आहे. 0चा हिरो, हिरोचा 0, साध्यात साधी झेल सुटणं, कठीणात कठीण झेल टिपणं हे क्रिकेटमध्ये घडत असतं. आणि म्हणूनच म्हणतात जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही.
यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळला जातो. चेंडू शॉर्ट लेकडून लॉंग लेकडे जाताना दिसतो. क्षेत्ररक्षक अडवण्या अगोदर चेंडू फरार. आणखी एक आलाय आशिष मात्रेच्या बॅटमधून हा चौकार. आणि या चौकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या 4 वृद्धिंगत होते. धावसंख्या 55 धावा. क्या बात आहे. अशाच धावसंख्या पहिल्या या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा येताना पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच धावा मात्र तदनंतर मागण्या ठरल्या. फुलटॉस आहे पुन्हा एकदा. मात्र फक्त दिशा दिली आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका म्हणावा लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न. एक्झॅक्ट काय घडलंय, 2 धावा पूर्ण होतील का हे मात्र जज केलं जातं आणि 2 धावा पूर्ण. खेळाडू सुरक्षित आहे. क्या बात आहे. लास्ट मुमेंटला मात्र या धावसंख्या फार महत्वाच्या असणार आहेत. 5 षटकांचा जवळजवळ राहुल खेळ संपलाय आणि या 5 आणि शेवटच्या षटकामध्ये आलेल्या या धावा फार महत्वाच्या असतात आणि त्याच धावा येताना पाहायला मिळाल्या. असं वाटलं होतं प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 40 ते 45 धावांपर्यंत येऊ शकेल, परंतु इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा हे बरेचसं काही समीकरण बिघडवून जाणाऱ्या धावा आहेत. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना मिराज स्पोर्ट्स मोराबे संघ 5-6 बाद 57 झाला, त्यांना 58 करायचे आहेत. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा राहुल असंच झालं होतं. 57 झाल्या होत्या आणि 58 करायच्या होत्या आणि ते करत असताना कुठेतरी मात्र समीकरण बिघडलं आणि मात्र शेलगर संघाला ही स्पर्धा गमवावी लागली होती. 5 षटकं संपलीत. 57 झाल्यात. 58ची गरज आहे. मैदानामध्ये आपण दुसरं सत्र चालू होईपर्यंत सध्याच्या घडीला जाऊया का. एक सुंदर असं डीजे सँडी, डीजे रोशन, डीजे वासू यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. मेरे आपण ऐकलं सुमधुर संगीत. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाणार. 57 झाल्यात. 58 करायचे आहेत. 4 वाजून 16 मिनिटं होत आहेत. आपण पाहताय आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024. खरं तर ना राहुल, आपण ग्राउंडचा व्ह्यू पाहू शकता. एक जबरदस्त सुसज्ज मैदान. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटनं घेतलेली ही यशाची गरुड झेप आणि त्यामधील एक सुंदर उदाहरण म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024. या मैदानाचा विचार केला 3 वर्षापूर्वी इथे काही नव्हतं, परंतु तदनंतर रायगडचे लोकप्रिय माजी खासदार माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मनामध्ये आलेली सुंदर अशी संकल्पना आणि तदनंतर तमाम शिवाजीनगर वासियांनी दिलेली त्या हाकेला साथ आणि त्याचं रूपांतर आज क्रिकेटच्या एक सुंदर मैदानामध्ये झालं. आपण पाहू शकाल या मैदानासाठी अगदी मोठमोठ्या कॉम्प्लेक्स स्पोर्ट्समध्ये ज्या पद्धतीने जे मैदान असतात त्या पद्धतीने त्याला खेळपट्टी ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने खेळपट्टी बनवली गेली आहे. किमान या मैदानाचा विचार केला तर राहुल जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये खर्च या मैदानाला जवळजवळ हे मैदान बनवण्यासाठी झाला. एक प्राथमिक अंदाज आहे आणि हे होत असताना अजूनही बऱ्याचशा संकल्पना आहेत. आणखी काहीतरी नवीन संकल्पना आणखी मैदानामध्ये काही बदल आपल्यासाठी पाहायला मिळते आणि या परिसरामध्ये मैदानी खेळ झाले पाहिजे या उद्देशानं आज रामशेठ ठाकूर साहेबांनी या संकल्पनेला सत्यामध्ये उतरवलं आणि तेच मैदान सध्या आपण पाहताय. उल्वेनोट परिसरातील शिवाजीनगर हे गाव
आणि शिवाजीनगर गावातील परिसरातील हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सध्या आपण पाहता आणि याच मैदानावरून आम्ही आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 आपल्या समोर घेऊन आलोय. आणखी जर सांगायचं झालं ना तर खरं तर प्रत्येक गोष्टीला वाव देणारे हे सर्व व्यक्तिमत्व आहेत आणि यांच्यातून तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र मॅचला सुरुवात केली जाणार आहे. आपण 57 झाल्यात 58 करायचे आहेत. खरं तर पिता पुत्रांच्या त्रिमूर्तीबद्दल आपण म्हणत होतो. कैक लोकांची घरं खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त संसारांना खऱ्या अर्थानं ज्यांना एका सुंदर अशा संसाराची वाट लावून दिली, मार्ग दाखवला असे लोकप्रिय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब. तदनंतर पनवेलच्या विकासाचा खऱ्या अर्थानं पनवेलचा चेहरा मोहरा बदलणारे खऱ्या अर्थानं दोन बंधू अर्थात हॅट्रिक आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, तदनंतर एक सक्षम नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं सभागृह नेते परेश ठाकूर. आणि परेश ठाकूर साहेबांबद्दल मी एक नक्कीच सांगेन, महाराष्ट्रामधील एकमेव असे हे नेते असतील ज्यांनी रायगड ठाण्यातील निवेदक समालोचक सूत्रसंचालकांसाठी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. सुधीर गाडगीळ सर भारतातील ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ सरांच्या मार्गदर्शनाखाली हरेश पांड्या सरांसारखे रेडिओ कॉमेंटेटर खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम रायगडमधील ठाण्यामधील निवेदक सूत्रसंचालक समालोचकांसाठी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. एक जबरदस्त वक्ता म्हणून परेश ठाकूर साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. वाचन हा त्यांचा प्रचंड मोठा छंद आहे. बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याचशा निवेदकांना ते नेहमी जज करत असतात आणि खूप काही शिकण्यासारखं त्या राजकीय एका सुंदर समाजसेवकाकडे आहे. त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया, कौतुक करूया. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाणार आहे. 30 मध्ये 58 करायच्या आहेत. 30 मध्ये 58 करायचे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दिवेश म्हात्रे आणि सुजित ठाकूर आलेत. पहिला गोलंदाज प्रफुल्ल पाटील येतोय. सुजित ठाकूर स्ट्रायकर बॅट्समन. या संपाय सिग्नल गेम ऑन. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण डीप मिड विकेटला एक पाहतोय, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहतोय. अंपायर सिग्नल गेम ऑन. पहिला चेंडू समोर टाकलाय. खेळण्याचा हा प्रयत्न मिडॉनला उडालेला झेल. अगदी शिवाजीनगर संघाच्या पाठराख्यांच्या काळजाचा ठोका चुकावा ना तसा क्षण आला होता. समोर टाकलेला चेंडू आणि समोर असणारा क्षेत्ररक्षक आणि समोर उडालेला झेल समोर सुटलाय. सर्व काही समोरासमोर घडलंय. झेल सोडणारा क्षेत्ररक्षक स्वतःच संगनायक मयूर आहे. खोलात टाकला. यावेळेस मात्र चेंडू शॉर्ट लेगकडे येतोय. धाव घेण्याचा हा प्रयत्न अंगलट येईल का? बॅटकटच्या स्वरूपात सिंगल. बॅटचे बॉटम एज घेऊन चेंडू आला होता. सिंगल मिळाली जाते. ओपनिंग प्रफुल्ल पाटील आणि प्रफुल्ल पाटील गोलंदाजी करत असताना दिवेश आणि सुजित इथे मात्र एक वेळ बचावला गेला आणि दिवेश सुद्धा बाद होता होता वाचलाय. म्हणजे दोन्ही खेळाडूंना मिळालेली ही संधी आहे. असं म्हणतात ना की सोन्यासारखी संधी शोधत आणण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. अगदी तीच करण्याची वेळ मैदानात आली आहे शिवाजीनगर संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. स्टेप डाऊन खेळण्याचा हा चेंडू फ्लाय स्लिपमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. 58 करायच्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होतीये बिनबाद 2 धावा. बिनबाद 2 होत आहेत. एक चांगलं क्रिकेट सध्या पाहण्याच्या मानसिकतेमध्ये तमाम जमलेला हा क्रीडा रसिक आहे आणि त्यासाठी खेळ सुद्धा तसाच करावा लागेल. 11.6 ची सरासरी आहे. अप ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने पंच केलाय. चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये असणारा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गडबडलाय. उमेश ठाकूर. आतापर्यंत केलेल्या या चुका आहेत. बरंच काही बिघडताना सध्याच्या घडीला दिसतं मी म्हणेन मोरावे संघाच्या बाबतीत.
आतापर्यंत 3 वेळा खेळाडू बाद करण्याचे चान्सेस. मी नेहमी म्हणत असतो प्रणय, संघाच्या महत्वाच्या खेळाडूंची झेल मिस करणे, त्यांना जीवनदान देणे म्हणजे पराभवाच्या दरवाजाची कडी वाजवणे. कदाचित आतापर्यंत ते झालंय. पाहूया काय घडतंय. आप ट्रॅकर आहे यावेळेस पुन्हा एकदा मात्र फसलीमध्ये आला. खूप टप्प्याचा झेल हा सुद्धा मिस झालाय. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. बऱ्याच वेळा इथे मात्र आतापर्यंत 4 वेळा बाद होता खेळाडू वाचलेत. हे घडतंय आणि बिघडतंय सुद्धा. P1चं हे षटक दिवेश आणि सुजित जणू काही अमर पद घेऊन मैदानात उतरलेत की का असं म्हणावं लागेल. रिव्हर्स स्ट्रोक यावेळेस मात्र अटेंड झालाय आणि मात्र बऱ्याच सावधीनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करत हा चेंडू लगावलाय. षटकार. बॅट्समन दिवेश मात्रेने लगावला तो षटकार. पहिलं षटक संपलंय. 9 झाल्यात. 11.6ची सरासरी ही राखण्यामध्ये सध्या घडीला जरी शिवाजीनगर संघाचे खेळाडू अपयशी झाले असले तरी सुद्धा एकही खेळाडू बाद झाला नाही. ही मात्र त्यांची जमेची बाजू असणार. हा त्यांचा प्लस पॉईंट असणार आहे. आता येणाऱ्या 24 मध्ये 49 करायचे आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज. 24 चेंडू आणि विजयासाठी 49 करायचे आहेत. अजूनही सुदीप ठाकूर सारखा महत्वाचा खेळाडू जो मात्र ड्रेसिंग झोन मध्ये सध्या आहे. एक मॅच आठवते जुन्या मैदानावरती झाली होती मॅच गव्हाण विपक्ष शिवाजीनगर. 72 करायच्या होत्या. शिवाजीनगर संघानं त्या करून दाखवल्या होत्या. ही क्षमता आहे. तो इतिहास आहे. आता मात्र जे काही करायचं ते आता इतिहासाची प्रेरणा घेत जे काही करायचं ते वर्तमान स्थितीमध्ये करावं लागणार आहे. एंड यावेळेस चेंज होती. गोलंदाज झालाय आशिष म्हात्रे. शेवटचे 3 चेंडूमध्ये ज्यानं 12 धावा केल्या बॅट्समन आशिष तो सध्या गोलंदाजीसाठी आला. स्ट्रायकर सुजित ठाकूर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत ज्यानं 2 धावा केल्यात. नाबाद 2 वरती खेळतोय. सुजित टू आशिष. यावेळचा चेंडू डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. डीप मिड विकेट कडे सिंगल मिळते या फटक्यावर. सुसज्ज असं मैदान आणि याच मैदानावरती सध्या आपण ही मॅच रंगलेली पाहतोय. सिंगल मिळाली जाते. 10 होत आहेत. धावसंख्या होती 10 धावा. आशिष म्हात्रे एक चांगला गोलंदाज. P2चं षटक. 3 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र डीप मध्ये पाहायला मिळतील. ऑन साइडला बॅकपोर्टवर येतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शपल होले झाले पण इथे मात्र घडलंय काय. निर्धाव चेंडू आला. टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू उसळी कमी घेतो आणि जेव्हा उसळी कमी घेतो ना चेंडू तेव्हा फलंदाजाला बऱ्याच वेळा अडचण निर्माण होत असते आणि ती अडचण होत असताना पाहायला मिळाली दिवेश मात्रेला. यावेळेस मात्र आउटसाइड टू ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला. 11 होत आहेत. धावसंख्या होती 11. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र घडलंय काय. बॅट्समन होतोय क्लीन बोल्ड. खेळाडू आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाचा दिवेश म्हात्रे जो मात्र बाद झाला. दिवेश म्हात्रेच्या फलंदाजीचं आपण विश्लेषण करूया. 5 चेंडू फेस केले. 7 धावा ज्यांना जमवल्या. एक षटकार लगावला त्यामध्ये तो मात्र बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानात दीक्षांत ठाकूर 3ऱ्या क्रमांकावरती आला. 3ऱ्या क्रमांकावरती दीक्षांत ठाकूर येताना दिसतोय.
24 ला इव्हेंट्सच्या माध्यमातून जोडलेले सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया आपण. आज खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे फॅमिली मेंबर्स सुद्धा ही मॅच पाहत असतील, त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा आणखी एक प्रयत्न यशस्वी, निर्धाव आला. क्या बात आहे. आशिष म्हात्रे मॅच मध्ये हिरो ठरतोय सध्यापर्यंत. 3 चेंडूमध्ये 12 ज्यानं केल्या, आतापर्यंत फेकलेले ज्यानं 4 चेंडू फक्त 2 धावा ज्याच्यामध्ये खर्च करत महत्वाचा द्विवेश ज्याला मात्र बाद केलाय. क्या बात आहे. ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला ना तर चांगलाच झालाय म्हणावं लागेल. फुलटॉस आहे यावेळेस मात्र खराब कामगिरी. जणू काही या खेळाडूच्या गोलंदाजीला नजर लागली आहे. चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार. केला जाणार अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. हाईट फॅक्टर चेक केलं जाणार. फुलटॉस चेंडू होता. बॅट्समन दीक्षांत जो स्ट्रायकर हा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालाय. तदनंतर बॅटकट आहे. नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. 4+1 5 मिनिट आहेत आणि या 5 धावा, धावा संख्या होती 16. 5 धावा इन्क्लूड केल्या जातात आणि पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा आहे फ्री हिट. यावेळेस गडबडलाय दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. आशिष म्हात्रे सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली, पण तदनंतर आता मात्र हा थोडासा मात्र दिशाहीन गोलंदाजी करत असताना. धावसंख्या होती 17. खोला टाकण्याचा हा प्रयत्न फ्री हिट कंटिन्यू होता. आता मात्र हा चेंडू निधावाला. चांगली गोलंदाजी आता मात्र करतोय आशिष. निर्धाव चेंडू येतो आशिष म्हात्रे. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा डिलिव्हरीज त्याच्या पायाला मिळाल्या. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धावाला. क्या बात आहे. आणि एक षटक संपला जाते. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 58चा पाठलाग करत असताना आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाची धावसंख्या होते 1 बाद 17 धावा. ची गरज. काय करा ते आता करा. आली घडी आपली साधा. ती घडी साधावी लागेल. पाहूया कोणता संघ ती घडी साधतो आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. 18 चेंडू 41 करायचे आहेत. गोलंदाज आला प्रफुल्ल पाटील. पहिलं षटक ज्यानं हँडल केलं 9 दिल्या होत्या, तो प्रफुल्ल आलाय. चेंडू ऑन साईडला खेळला जातोय, जिथे सुजित ने खेळलेला चेंडू अगदी गरंगळ चेंडू डिप्स कडे सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न लेझी क्रिकेट आणि इथे मात्र थर्ड अंपायर रेफर केलं जातं. दुसरी धाव घेत असताना डीप स्क्वेअरलेकडे असणारा क्षेत्ररक्षक आशिषने केलेले ते क्षेत्ररक्षण फलंदाज धावबाद करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. खेळाडू सुरक्षित आहे की बाद झाला हे पाहण्यासाठी
थर्ड अंपायर डिसिजन एक्झॅक्ट काय असणार आहे? बॅट्समन आउट. खेळाडू होतोय धावबाद. विकेट नंबर 2 सुजित ठाकूर. 2 खेळाडू बाद होत आहेत आणि आता मात्र तिसऱ्या विकेटसाठी दैवत मैदानामध्ये जाताना दिसतोय. तिसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी मैदानामध्ये दैवत जाताना दिसतोय. पार्टनरशिप फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. ही जर धंद्यामध्ये पार्टनरशिप असली तर धंदे बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. पण क्रिकेटमध्ये ही जर पार्टनरशिप मैदानामध्ये जर झाली ना तर तुमचा संघ जिंकण्याचे चान्सेस जास्त असतात. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. भागीदारी फार महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा. जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा तुमचा जोडीदार कसा आहे, त्याच्याशी तुमची पार्टनरशिप कशी आहे यावरती खरं तर तुमचं आयुष्य यशस्वी किंवा यशस्वी ठरत असतं. आज मैदानामध्ये सुद्धा जर तुमचा संघ यशस्वी करायचा असेल ना तर या 2 खेळाडूमध्ये पार्टनरशिप सुद्धा यशस्वी होणं गरजेचं आहे. करायच्या 40 धावा. 40 करायच्यात येणाऱ्या 16 मध्ये. 17 मध्ये 40 करायच्यात. यावेळचा चेंडू बॅट्समनला पुन्हा एकदा बीट करून जातोय निर्धावाला. 16 मध्ये 40 करायचे आहेत. 16 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. वेळ कमी आणि अंतर फार असा प्रवास सध्या मैदानामध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघाला करावा लागणार आहे. 16 मध्ये 40 करायचे आहेत. थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य मी म्हणणार नाही. रिव्हर्स 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 अटेंड करण्याचा हा प्रयोग पुन्हा एकदा असफल झाला आहे. समीकरण बदललं जात आहे. आता मात्र येणाऱ्या 15 मध्ये 40 करायचे आहेत. समुद्रकिनारी तुम्ही फिरायला गेलात ना तर त्या समुद्रकिनारीवरील ते वाळूला मूठ मारलीत. मुठीतून वाळू जशी निष्ठत जावी ना प्रत्येक निर्धाव चेंडूगणित तुमच्या हातातून सामना तसा चढणार आहे. 15 मध्ये 40 करायचे आहेत. 15 चेंडू 40 करायचे आहेत. 4 बाजून 35 मिनिटं होत आहेत. हलकी बोचणारी शरीराला थंड वाऱ्याची झुळूक पुन्हा एकदा येताना दिसते. हा चेंडू डीप एक्स्ट्रा करे खेळण्याचा हा प्रयत्न जिथे मात्र झेल टिपला. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू सुद्धा होतोय झेलबाद. येतोय 5व्या क्रमांकावरती सुदीप ठाकूर. सुदीप ठाकूर ज्याला अग्निशामक दलामध्ये सध्या कार्यरत असतात. क्रिकेटला साजेशी अशी शरीरयष्टी असणारा सुदीप आठवण करून देईन 3-4 वर्षापूर्वी. जर 4 वर्षापूर्वी मागे गेलात तर खारकोपरच्या मैदानावरती चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये 65 धावांची भागीदारी करणारा सुदीप मैदानामध्ये उतरला. ती असाची प्रेरणा घेत वर्तमान स्थितीमध्ये आपल्या संघासाठी काहीतरी करण्याची आज वेळ मात्र त्याच्यावरती आली आहे. सुदीप ज्याला गोट्या या नावानं ओळखलं जातं. करायच्या आहेत अजूनही 40 धावा. 14 चेंडू 40 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रफुल्ल पाटील अफलातून गोलंदाजी करतोय. 14 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळला जातोय. सिंगल मिडे डबलसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि 2 पूर्ण होत आहेत. सुरुवातीला क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप खराब झालं होतं मोरावे संघाचं. आता मात्र कुठेतरी थोडीशी सुधारणा होत असताना पाहायला मिळाली. समीकरण बदललं. आता 38 करायचे येणाऱ्या 13 मध्ये. 13 चेंडू 38 धावांची गरज. 13 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. यावेळचा चेंडू मिस टायमिंग आहे. चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये डायरेक्ट हिट. यावेळेस म्हणते कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. मोहित मात्रेने इथे मात्र डायरेक्ट हिट केला. विकेट नंबर 4. चौथा खेळाडू दैवत पाटील होतोय धावबाद. पहिलं षटक प्रफुल्ल पाटील 9 धावा दिल्या.
दुसरं षटक हँडल केलं आशिष म्हात्रे, ज्यानं 8 धावा देत 1 विकेट प्राप्त केला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा प्रफुल्ल आला, ज्यानं 3 धावा फक्त दिल्या आणि महत्त्वाचे विकेट्स 2 धावबाद व 1 वैयक्तिक असे 3 विकेट्स मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 20. थोडीशी नाजूक अवस्था म्हणावी लागेल आणि या नाजूक अवस्थेतून सावरायचं असेल तर इथे मात्र तशी सक्षम फलंदाजी करावी लागेल. पाहूया सक्षम फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये राहुल ठाकूर गेलाय. सुदीप ठाकूर आणि राहुल ठाकूर 6व्या आणि 5व्या क्रमांकावरती असणारे 2 खेळाडू सध्या मैदानात उतरलेत. जिथे विजयासाठी शिवाजीनगर संघाला गरज आहे. अडतीस करायचे आहेत येणाऱ्या 12 मध्ये. सकाळच्या सत्रातील आपण कोंबडभुजे विपक्ष खारकोपर जो सामना पाहिलात आणि त्यामध्ये 5व्या आणि 6व्या क्रमांकावर येणारं रोहित भोईर व चंद्रकांत कोळी या 2 खेळाडूंनी, विघ्नेश कोळी आणि रोहित भोईर या 2 खेळाडूंनी 38 धावांची गरज असताना त्या पूर्ण केल्या होत्या. तो होता इतिहास. तो सत्र वेगळा होता, ती वेळ वेगळी होती, तो सामना वेगळा होता. हा सामना सुद्धा वेगळा आहे. 12 मध्ये 38 करायचे आहेत. 12 चेंडू 38 धावांची गरज. खेळाडू मैदानावरती स्ट्रायकर आहे सुदीप ठाकूर. चला जास्त वेळ घेऊ नका. वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये खूप किंमत आहे. मी एवढंच म्हणेन त्या वेळेबद्दल. सकाळी नाश्त्यासोबत येणारा आपल्या पुढ्यात असणारा एक पेपर ज्याची किंमत असते 10 रुपये प्रति नग. अगदी दिवस मावळला ना की तोच पेपर 10 रुपये किलो रद्दीने विकला जातो. वेळ सुद्धा अशीच आहे. वेळेचा तुम्ही जर सदुपयोग केलात ना तर वेळ सुद्धा तुमची किंमत ठेवते. 12 मध्ये 38 करायचे आहेत. एकेकाळी 10 रुपयाचा मांस जो माणसाचा जीव वाचवण्यासाठी मदत करतो. हा चेंडू अलंग द कार्पेट खेळण्याचा हा प्रयत्न तू मैमय करताना इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. आता मात्र 11 मध्ये 38 करायचे आहेत. 11 चेंडू 38. 11 चेंडू 38 धावा. पहिल्या सत्रात 8व्या क्रमांकावरती येणारा तो खेळाडू 3 चेंडू मध्ये ज्यानं केल्या होत्या 12 आणि त्या मॅचला पूर्ण कलाटणी मिळाली. आशिष म्हात्रे. ऑन साईडला खेळला गेला हा फटका मिडॉन कडे जातोय. सिंगल डबल साठी प्रयत्न होत नाहीयेत. सिंगलने समाधान मानलं जात आहे. आता मात्र समीकरण बदललं. 37 करायचे आहेत येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू 37 ची गरज आहे. थोडंसं कठीण आहे परंतु अशक्य म्हणणार नाही. येस, इन शॉर्ट मध्ये जेव्हा मर्यादित षटकांचे सामने खेळताना तेव्हा आता इथे तुम्हाला षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर 6 षटकार 10 चेंडू मध्ये खेळायचे आहेत. खोलात चेंडू टाकला जातो. एक मर्यादित गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचे खुलून खेळण्याचे चान्सेस न देणारी गोलंदाजी सध्या मैदानात मोहित म्हात्रे करताना दिसत आहेत. कौतुक करावं लागेल. क्या बात आहे. आपण जर शिवाजीनगर संघाच्या विरुद्ध खेळणारा हा जो मीरा स्पोर्ट्स मोरावे संघ पाहिलात ना तर निवडक जर 3 ते 4 खेळाडू सोडलेत, 3 ते 4 खेळाडू सोडलेत तर सर्व एक 20 वर्ष वयोगटाच्या खालील सर्व खेळाडू आहेत. फुलटॉस आहे, फुलटॉस आहे. चुकी केली आहे. चुकी केली आणि सुदीपच्या बॅटमधून हा षटकार. तीस धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहे ते 8. विजय आणि पराभव यामधील अंतर. नाव आहे सुदीप ठाकूर उर्फ गोट्या. प्रयत्न करावे लागतील. 1 षटकार तर आला. 8 चेंडू मध्ये अजूनही 5 षटकारांची गरज आहे. 8 चेंडू 30 धावांची गरज. 8 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. डीप मिड विकेट मध्ये असणारा हा क्षेत्ररक्षक गडबडला. चेंडू 6 साठी गेला. 8 चेंडू विजयासाठी 30 धावा. क्या बात है. सुदीप ठाकूर यावेळेस थांबायचं नाव घेत नाहीये. लॉंग ऑनच्या वरतून बिरकावून दिला. आपल्या पाठीराख्यांना सांगणारा सामना अजूनही संपला नाहीये. षटकार.
मध्ये 24 करायचे आहेत. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. जखमी वाघ एखाद्या शिकारीवरती दुप्पट वेगाने आणि क्रूरतेने झपटतो ना, मैदानामध्ये सुदीपचं सुद्धा तसंच झालंय. जीवनदान मिळालं आणि आता मात्र सुदीप थांबायचं नाव घेत नाहीये. सलग 2 चेंडू 2 षटकार. या सामन्यामध्ये हिरो होण्याची नामी संधी सुदीपला मिळाली आहे. 7 मध्ये 24 करायचे आहेत. गोलंदाज मोहित म्हात्रे सावरावं लागेल स्वतःला. यावेळचा चेंडू फटका फसला जातो. यस, बॅटला ब्लश झालाय. विकेट नंबर 5 सुदीप ठाकूर होतोय जेलबा. आपण ऑन स्क्रीन पाहतोय सुदीप ठाकूर. सुदीप ठाकूरच्या खेळाडू वृत्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. पंचांनी बोट उंच करण्या अगोदरच मात्र ज्यानं मैदान सोडलं, ज्याला म्हणतात खेळाडू वृत्ती. तुमच्याकडे किती चांगला खेळ आहे त्यापेक्षा तुमच्याकडे किती चांगली खेळाडू वृत्ती आहे याला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं. चेंडू बॅटला प्लस झाला आणि लगेचच मैदान सोडलं खेळाडूने. विकेट नंबर 5 5वा खेळाडू सुदीप ठाकूर बाद होतोय. 7व्या क्रमांकावरती आता मात्र नवीन खेळाडू तन्मय आलाय. तन्मय नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. करायचे 24 चेंडू बाकी आहेत ते 6, अर्थात 1 षटक 24 धावांची गरज. आता मात्र शिवाजीनगर संघाच्या सुरलेल्या आशा अपेक्षा आता मात्र या उर्वरित 6 चेंडूवरती असतील. 24 करायचे आहेत. कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर 6 मध्ये 24 कराव्याच लागतील. शेवटचं षटक. चला, गव्हाण संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करा. गव्हाण 11 गव्हाण. शेवटचा षटक गोलंदाज शिवांशू भोईर. हाफ ट्रॅकर आहे, सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक वेल जज करतायत. आणखी एक खेळाडू झेलबाद. राहुल ठाकूर बाद झालेत. आता मात्र येत आहेत इनॅट नंबर 8 प्रथमेश ठाकूर. नेक्स्ट बॅट्समन. हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनं जिथे फॉलो थ्रू मध्ये झेल उडालाय. शिवांशू भोईर स्वतः झेल कलेक्ट करतोय. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू शिवांशू भोईर इथे मात्र या षटकामध्ये बाद करतोय. ओव्हरऑल 7 खेळाडू इथे मात्र बाद होत आहेत. 7 बाद 34 अशा नाजूक अवस्थेमध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. खेळाडू 11 धावसंख्येवर. दुसरा 18, तिसरा 18, चौथा 20, पाचवा 34, सहावा 34 आणि सातवा 34. स्ट्रेट टू बॉलर खेळला जातोय लॉंग ऑन कडे. तोपर्यंत सिंगल मिळतीये. सामना थोडासा आता मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळाला. विजयासाठी येणाऱ्या 3 मध्ये 23 करायचे आहेत. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. चला, गव्हाण टीमचे कॅप्टन. अपरकट आहे.
फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू झेल केलाय, क्या बात आहे. आदेशने झेल टिपलाय. आणखी एक खेळाडू होतो झेल बाद. खेळाडूला इथे मात्र संधी मिळणार की काय आता फलंदाजी करण्याची असंच वाटायला लागले, कारण बाद होणारे खेळाडू तब्बल 8 बाद 35 च्या नाजूक अवस्थेमध्ये आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर सध्या आहे. हॅलो, एक मॅच लास्ट राहिले. 23 करायचे आहेत. 2 चेंडू 23 धावांची गरज. आउटसाइड टू ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, माफ करा. आणि आता मात्र 22 करायचे आहेत. काय बोलता? 2 चेंडू 22 धावा. सचिन पाटील गेलाय. यावेळचा चेंडू आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शिवांशू सुरुवात खूप चांगली केली होती गोलंदाजीमध्ये. सलग 2 चेंडू 2 विकेट्स. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये 3 विकेट्स 1 बाद. खोला टाकला हा चेंडू. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू चालला आणि पाहता पाहता चेंडू क्या बात आहे. जेव्हा सर्वच काही आपल्या बाजूने होतं ना, तेव्हा मात्र नशीब सुद्धा तुम्हाला साथ देते, वेळ सुद्धा तुम्हाला साथ देते. हा चेंडू अडला जातोय. आता फक्त औपचारिकता या सामन्यातील शिल्लक आहे. 21 करायचे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न आणि हे षटक, हे सत्र, हा सामना इथे मात्र संपला जातोय. तब्बल 22 धावांनी हा सामना गमावलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन करूया आणि पराभूत झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. झालेल्या चुकांची दुरुस्ती करत आपण पुढच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगला खेळ करा अशा तुम्हाला देतो आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा.